मान्यता दिली तर घरी माणसं आणून आता तुला ह्याच्यासोबत हलाला करतो आणि तुझे नग्न व्हिडिओ मी व्हायरल करतो अशी धमकी दिली। सर मैंने 3 दिन से कुछ खाया नहीं है, मेरे बेटे ने भी कुछ खाया नहीं है। याची दया माया ह्या लोकांना येणार आहे का फक्त मतांचं राजकारण करणार आहे? बुरख्यामधल्या महिला आमच्या भगिनी मुस्लिम जर घरच्या नवऱ्याच्या पासून सुरक्षित नसतील तर ही किती मोठी चिंताजनक परिस्थिती आज आपल्या देशामध्ये आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, मुस्लिम समाजामध्ये जी काही बहु पद्धतीने लग्न करण्याची जी प्रथा आहे आणि त्याच्यावरती ट्रिपल तलाकचा कायदा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणला। सन्माननीय अध्यक्ष महोदय, गेल्या 1.5 महिन्यांमध्ये माझ्याकडे माझ्या 3 मुस्लिम भगिनी त्यांच्या मदतीसाठी माझ्याकडे आल्या। सन्माननीय अध्यक्ष महोदय, ह्या तिन्ही केसेसमध्ये मी राज्याच्या आमच्या नाशिकचे पोलीस उपायुक्त यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देईल, त्यांचं अभिनंदन करेल की तिन्ही केसमध्ये त्यांना सजा दिली, गुन्हा त्याच्यावरती दाखल केला आणि ह्या महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय, परंतु ह्या महिलांना पूर्ण न्याय मिळालेला नाहीये। सन्माननीय अध्यक्ष महोदय, आज मुस्लिम समाजामध्ये बहुविवाह करण्याची पद्धत आहे। मुस्लिम मॅरेज ऍक्ट प्रमाणे कदाचित हे बहुविवाह करता येत असतील, परंतु सन्माननीय अध्यक्ष महोदय, मला या सभागृहाचं लक्ष वेधायचं आहे की जो पाकिस्तान आमच्या भारत देशामधून वेगळा झाला त्या पाकिस्तानाचा जर आम्ही आज विचार केला, त्या ठिकाणी जर कोणाला जर बहुविवाह करायचा असेल त्याला त्याच्या पहिल्या पत्नीची परवानगी लेखी स्वरूपामध्ये घ्यायला लागते। दुसरं, त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये आर्बिटरी काउन्सिल हे तयार करण्यात आलेलं आहे आणि आर्बिटरी काउन्सिलच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याला विवाह करण्यास परवानगी आहे किंवा नाही हे दिलं जातं। सन्माननीय अध्यक्ष महोदय, लक्षात ठेवा, भारत आणि पाकिस्तान 1947 साली मोकळा झाला। पाकिस्तानमध्ये बहुविवाह म्हणजे पॉलिगॅमीचं प्रमाण फक्त आणि फक्त 1% आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझ्याकडे या 1.5 महिन्यामध्ये 3 केसेस आल्या, त्याच्यामधली जी मिनाजची केस आहे ही अतिशय गंभीर आहे। अध्यक्ष महोदय, माझे सिनियर सदस्य जे आहेत त्यांनी कान लावून अगदी व्यवस्थित ऐकावं। सन्माननीय अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये त्या महिलेला तिचा नवरा तलाक घेण्यासाठी बळजबरी करत होता, नाही दिलं तर तिला फोनवरून तलाक दिला, त्याला नाही तिने मान्यता दिली तर घरी माणसं आणून आता तुझं ह्याच्यासोबत हलाला करतो आणि तुझे नग्न व्हिडिओ मी व्हायरल करतो अशी धमकी दिली। तिला 2 मुलं आहेत आणि त्या मुलांसकट मी पोलीस आयुक्तांकडे घेऊन गेल्यानंतर ती रडत होती। तिने सांगितलं, सर मैंने 3 दिन से कुछ खाया नहीं है, मेरे बेटे ने भी कुछ खाया नहीं है। याची दया माया ह्या लोकांना येणार आहे का फक्त मतांचं राजकारण करणार आहे? सन्माननीय अध्यक्ष महोदय, सीपी साहेबांनी त्या महिलेला पहिल्यांदा आदेशित केलं त्यांच्या पीआयना की यांना जेवू घाला आणि जेवू घातल्यानंतर खास क्राईमच्या माध्यमातून त्यांचं सगळं ऐकून घेतलं गेलं आणि त्या महिलेचा पूर्ण जो आहे इन व्हिडिओ इन कॅमेरा त्यांचा जबाब घेण्यात आलेला आहे। असं माझ्याकडे मिनाज, शबाना आणि रोजवीन अशा 3 महिला आल्या। एका नवऱ्याने तर चाकू लावला, एका नवऱ्याने तिच्या अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न केला। सन्माननीय अध्यक्ष महोदय, तिन्ही आलेल्या महिला माझ्याकडच्या बुरख्यामधल्या होत्या। सन्माननीय अध्यक्ष महोदय, बुरख्यामधल्या महिला आमच्या भगिनी मुस्लिम जर घरच्या नवऱ्याच्या पासून सुरक्षित नसतील तर ही किती मोठी चिंताजनक परिस्थिती आज आपल्या देशामध्ये आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये। सन्माननीय अध्यक्ष महोदय, आणि म्हणून सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझा आता प्रश्न आहे की राज्य सरकार ज्या पद्धतीने उत्तराखंडमध्ये, गुजरातमध्ये आणि गोव्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड बिल आणण्यात आलेला आहे, त्याच पद्धतीचं युनिफॉर्म सिव्हिल कोड बिल आपलं राज्य सरकार आणणार का, ते कधी आणणार? आणि आसाममध्ये देखील ते बिल मान्य झालेलं आहे, परंतु त्याची प्रोसिजर चालू आहे। त्याच्यामध्ये पॉलिगॅमीला पूर्ण बंदी घातलेली आहे आणि त्याला 7 वर्षाची सजा। उत्तर घ्या मंत्री महोदय, 2 मिनिटं। दुसरा मुद्दा ह्याच्यामधला असा आहे, 2 मिनिटं बोलू द्या सन्माननीय अध्यक्ष महोदय। ह्याच्यामध्ये त्या महिलेला 3 लग्न होतात, त्यांना मुलांना तसंच 2 मिनिटं। दुसरा प्रश्न सन्माननीय अध्यक्ष महोदय असा आहे की त्या बोलू द्या ना हो, जितेंद्र आव्हाड साहेब, मला बोलू द्या, मला संरक्षण द्या। चला,
सन्माननीय अध्यक्ष महोदय, या मुलांचं संगोपनाची जबाबदारी त्यांचा नवरा घेत नाही. त्यांच्या संगोपनाची, शिक्षणाची, आरोग्याची सगळी जबाबदारी ही लक्षवेधी मला का आणायला लागली तर मिनाजचा मुलगा आज त्याला शिक्षण घ्यायचं आहे. जयंत पाटील साहेब, तिची 25,000 रुपयाची फी आहे, तिचा 9 लाखाचा फ्लॅटचा हप्ता हा भरायचा आहे आणि 25,000ची फी जर तिच्या नवऱ्याने भरली नाही तर त्या मुलाचं, त्या कवळ्या बाळाचं शिक्षण थांबणार आहे. आणि म्हणून सन्माननीय अध्यक्ष महोदय, ह्याच्यासाठी स्पेशल टास्क फोर्स तयार करून आपण ह्याच्यावरती कारवाई करणार का? आणि सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझ्या ह्या ज्या मुस्लिम भगिनी आहे ह्यांच्या व्यथा ऐकून घेण्यासाठी खास टास्क फोर्स तयार करून राज्य सरकार ह्याच्यावरती कारवाई करणार का? आणि तिसरा आणि शेवटचा माझा असा आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय, आता त्यांना बोलू दे, बोला त्यांचं माईक बोला तुम्ही. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच अचूक घडामोडींसाठी डिजिटल कोल्हापूरच्या सर्वच प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा.